विचारू शकत नाही की तो फिल्डर आतमध्ये का घेतला, याच्याकडे लक्ष द्या. जरी टीम मध्ये आयोजक असतील तरी नियम सर्वांसारखी साठी मात्र सारखेच असणार आहेत. तिसरं षटक आणि चौथं षटक आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये नबीलला तुम्ही पाहू शकता. स्टॅकिंग एंडवरती उसामा बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक त्याला तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. कमी गतीने टाकला, फिंगर रोल केले होते. कमी गतीचा बॉल, तो खऱ्या अर्थानं त्याला स्केअर करता आला नाहीये. इथून आपण पाहता 3 बॉल आतापर्यंत उसामाने खेळलेत, 3ही बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉल खेळलेत. आणि हा प्रेशर खऱ्या अर्थानं त्याच्यावरती संपूर्ण असेल ना तो आमिरचा आहे, कारण की आमिर त्याला इथून सातत्यानं कॉल देतोय, त्याच्यावरती ते दडपण वाढतंय. हो, बॅटची हलकीची कडा लागली आहे, इथे फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच. आणि इथून मात्र फलंदाज बाद उसामा. अड्डू यांनी चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. आणि आमिर कडनं देखील या कॅच साठी 5,000चं कॅश प्राइज आलंय, ते जेपे होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला, आपण पाहताय फिरोज. हो, ऑन साईडला खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, ब्लाइंक स्ट्रोक केलेत. इथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धाव मात्र मिळणार नाहीये. इथून जर पाहायला गेलं तर अंडर 19 मध्ये फार चांगली बॅटिंग करतो फिरोज. आणि आता खऱ्या अर्थानं हो, इथे मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये बराच काल. स्वतः गोलंदाज आलेत आणि बॅकअप चांगलं दिलं, पकडली एक कॅच. आणि इथून मात्र फिरोजला देखील परतावा लागतोय. आणखीन एक विकेट. जोएब ना, बॉल 4 बॉल टाकलेत आतापर्यंत नबीलनं. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये, 2 विकेट्स मिळवल्यात. हे 2 बॉल इथून मात्र हो, चांगलाच बॉल टाकलाय, फुल लेनचा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथून देखील डॉट बॉल. आता हा शेवटचा बॉल जर का डॉट बॉल आला ना तर हे मेडन षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 विकेट्स आल्यात, 5 बॉल झालेत, 5ही बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. इतकी चांगली बॉलिंग आतापर्यंत नबीलनं केली आहे या स्पेल मध्ये आपण पाहताय. हो, डॉट बॉल आलाय, मेडन षटक फेकलाय गोलंदाज नबीलनं. विकेट मेडन षटक, एकही धाव खर्च केली नाहीये, 2 विकेट्स त्यानं मिळवल्यात. आणि इथून खऱ्या अर्थानं 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक असेल बाकी आहे.